ही ना बच्चूंच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, तुम्ही भेट द्यायला जाताय तिथे. कशा प्रकारे बघता एकंदरीत मागच्या 4 दिवसातल्या सरकारच्या भूमिकेकडे? असं आहे की माजी आमदार माजी मंत्री बच्चू कडू हे गेल्या 5 दिवसापासून तिथे आंदोलनाला बसले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा द्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथे जात आहोत. त्याचं महत्वाचं कारण असं की आपल्याला माहित आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या 6-7 महिन्यापूर्वी, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू. आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन 7 महिने झाले, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं. आता त्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आमची सातत्यानं मागणी आहे आणि तीच मागणी बच्चू कडू सुद्धा तिथे करतायत. हा, देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते, मंत्रिमंडळात नसते मी समजू शकतो, पण ते मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी दिलेलं, स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे आश्वासन त्यांनी पाळावं आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चू कडूची बाकी सुद्धा मागण्या आहेत, त्यामध्ये शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आपल्याला माहित आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कापसाला 7,000 रुपये भाव देऊन राहिले, सोयाबीनला 4,000 रुपये भाव देऊन राहिले. तुम्ही आठवा जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 14,000 रुपये भाव दिला, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला. आता हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्या निमित्तानं कापूस, सोयाबीन, धान, कांदा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे. या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू कडूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे देणार आहोत आणि राज्य शासनाला मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सरकारला आमची विनंती आहे. काल विमान अपघात झालेला आहे. अजित पवारांनी म्हटलं की आम्ही कर्जमाफी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, योग्य वेळ आल्यावर आम्ही ही कर्जमाफी देऊ अशा. कसं आहे, आश्वासन दिलं आताचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि एका सभेत नाही बोलले, प्रत्येक सभेत बोललेत तरी. आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री आहेत ते. आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही, एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही, स्वतः ते निर्णय घेऊ शकतात. बाकी कोणाच्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा, पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करू हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती. विमान अपघात झाला, काही लोक त्याला घातपात बसल्याची शंका व्यक्त करतायत, तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट ती अतिशय दुर्दैवी घटना, अतिशय मोठा विमान अपघात म्हणजे 200च्या वर जवळपास प्रवासी आणि काही हॉस्टेलमध्ये डॉक्टर्स, मुलं सुद्धा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि या दुर्दैवी त्यांच्या कुटुंबातील सर्व पडले त्यांना सर्वांना आम्ही जे मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आता संपूर्ण चौकशी चालू आहे
आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की कशा पद्धतीची घटना झाली, का ही घटना झाली, कशामुळे ही घटना झाली. चौकशी व्हायला पाहिजे. नाही ठीक आहे, आता करतील ना, ती चौकशी होतेच त्याची. अशी कोणतीही जेव्हा विमान दुर्घटना होते किंवा रेल्वे दुर्घटना होती त्याची केंद्र शासन चौकशी करतेच. आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की काय कुठे चूक झाली, काय झालं. राज ठाकरेंनी देखील काही प्रश्न उपस्थित केले एखाद्याचा विमान बोईंग 787 बाबत या आधीचा पण इतिहास फारसा चांगला राहिला नाही असं ड्रीम लाईनर जागतिक दर्जाचं विमान होतं. आता ड्रीम लायनर विमान जे आहे जनरली लॉंग पल्ल्यासाठी ते वापरतात आणि एअर इंडियाकडे मोठ्या प्रमाणात ड्रीम लायनर आहेत. त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी ज्या आहेत हे जे टेक्निकल लोक आहेत ज्यांना याचं ज्ञान आहे ते व्यवस्थित याचं उत्तर देऊ शकतील. काँग्रेसने नागपूर महानगरपालिकेसाठी 151 जागेची तयारी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची स्वबळाची तयारी आहे. हिने पक्षश्रेष्ठी घेतली असते तरी कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. ठीक आहे ना, आता जेमतेम आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकी प्रक्रिया बहुत केव्हा लागेल याची सर्व वाट पाहतात. लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे आणि लागल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही. म्हणजे निवडणुका लागेल की नाही आज याच्याबद्दल अजूनही अनेक लोक शासक आहेत. का बरं शंका आहे? सरकारलाच निवडणुका लावायच्या नाही हे दिसत आलं गेल्या 3-4 वर्षापासून. 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे प्रशासक आहेत. सरकारच्या मनात असतं तर त्यांनी केव्हाच निवडणुका लावल्या असत्या. कोर्टाचं नाव सांगतात. अरे कोर्टात तुम्हीच लोक पाठवता. कोर्टामध्ये कोणी गेलं असेल तर त्यांनी आपली चांगली सरकारची बाजू मांडायला पाहिजे. असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा, प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषद प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषद द्यायचा ही काही योग्य नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे. आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट होईल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि काही ठिकाणी नाही झालं तिथे ते अलग लढवता येईल. तुम्ही किती जागांवर तयारी करताय सर? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नागपूर महानगरपालिकेच्या 151 पैकी किती जागांवर तयारी करताय? आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या. पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ऍडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू. तुम्ही म्हणता की राज्य सरकार निवडणूक घ्यायची की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केला. कालच त्यांनी नोटिफिकेशन काढलं त्यामध्ये 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे आदेश दिले. त्यांना नोटिफिकेशन निघालं. अनेकदा निवडणुका आता अनेकदा स्थगित होतात हे झाल्यानंतर. मनात इच्छा पाहिजे तर होतील. मनात इच्छा सरकारच्या नसली तर नाही होणार. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत रोहित पवार म्हटले की नवीन चेहरा जो आहे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड असं नाही, पक्षात 10-15 वर्ष झाले असणार. तर त्याच्याबाबत मी थेट प्रश्न विचारला त्यांनी की नितेश जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे पाहिजे का? ते म्हणते की हे मोठे नेते आहे परंतु असा कार्यकर्ता पाहिजे की यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल जो त्याला फॅमिली बॅकग्राऊंड असेल. कसं आहे की जयंतराव पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष गेल्या 7-8 वर्षापासून ते अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटलांनीच आपली इच्छा साहेबांकडे, पवार साहेबांकडे व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या कुणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत आपण राहावं. त्याच्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष राहतील आणि त्याच्यानंतर कोणीतरी नवीन चेहरा माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष होऊन देतील. हा नवीन चेहरा युवा असावा की ज्येष्ठ नेत्यांपैकी असावा असाही एक प्रश्न आहे. कसं आहे त्याचा निर्णय आता माननीय शरद पवार साहेब करतील.
बोलताना ते बोलले की युवा नेत्यावर जबाबदारी चांगली आहे. युवा नेत्यावर दिली, जी या कोणावर जबाबदारी दिली ती योग्यतेने पार पडेल. कारण की पवार साहेब जेव्हा एखाद्यावर जबाबदारी देईल ते संपूर्ण विचार करूनच ती जबाबदारी देणार. शिक्षक घोटाळ्या संदर्भात आपण आरोप केलेला आहे. काटोलमध्ये लोकांच्या संदर्भात आरोप केलेला. काय नेमका आरोप? नाही, अनेक ठिकाणी या शिक्षक घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल लोक आहेत. हे दलाल लोकच पकडून पकडून घेऊन जात होते डेप्टी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये शिक्षण खात्याच्या. आणि या दलाल लोकांना आपण जर त्यांना चौकशीसाठी बोलावून त्याची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर येतील. ज्याला नोकरी पाहिजे त्याच्या घरी जाऊन जाऊन त्याला घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळत होते आणि बनावट कागदपत्र हेच करायचे आणि त्याला नोकरी लावून द्यायची. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक डेलिगेशन अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये दलालाचे नाव दिले आहेत. आमच्या काटोलमधूनही नाव आले आहेत काही दलालाचे. ते सुद्धा मी वरती पोलीस खात्याला चौकशीसाठी पाठवले आहेत. अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यामुळे जे दलाल आहेत, जे शाळेचे प्रशासक आहेत, जे शिक्षण खात्यातील अधिकारी आहेत, या सर्वांनी मिलीभगत आहे आणि या सर्व मिलीभगत करून हे बनावट कागदपत्र तयार करून पात्रता नसताना सुद्धा अनेकांना नोकऱ्या लावल्या. अनेकांना ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना आपली शाळा कोणत्या शाळेत आपली नोकरी आहे ते त्यांना माहित नाही. पगार मिळतो त्यांना पण कुठे आपली शाळा आहे, रामदास पेठेत आहे की तिकडे त्रिमूर्ती नगरला आहे की इकडे रेशीमबागला आहे त्यांना माहित नाही. पण पगार त्यांचा व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील हा फार मोठा घोटाळा आहे. 1000 करोडच्या वरती हा घोटाळा असेल. आणि अशाच पद्धतीचे घोटाळे जळगावमध्ये सुद्धा आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे. म्हणून माझी सातत्यानं राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले, नागपूर, जळगाव, नाशिकच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झालेत, त्याची संपूर्ण चौकशी केली तर हा अतिशय मोठा घोटाळा त्या निमित्तानं बाहेर येईल. आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते दलाल, शाळेचे प्रशासक, शिक्षण खात्याचे अधिकारी, त्याची संपूर्ण चौकशी होईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे, अहमदाबाद जो हादसा हुआ है उसमें कुछ साजिश होने की हो सकती है कि क्या लगता है? ऐसा है, अहमदाबाद में जो हादसा हुआ है जिसमें करीबन 200 सवा 200 के ऊपर की जानी गई, भी एग्जैक्ट फिगर आने का बाकी है. उसमें कुछ हमारे जो पैसेंजर्स थे वो और कुछ स्टूडेंट्स डॉक्टर जो हॉस्टल में रहते थे. और इसमें अभी कोई भी हादसा होता है या चाहे वो रेलवे का हो या प्लेन का हो, ऐसा हादसा होने के बाद में उसकी पूरी इंक्वायरी होती है. उसका जो ब्लैक बॉक्स रहता है उसकी छानबीन होती है और बाद में फिर मालूम पड़ता है कि भाई किसके वजह से, काय के वजह से इस प्रकार की दुर्घटना हुई. तो ये जब इंक्वायरी होगी, ब्लैक बॉक्स खोल के जब उसका परीक्षण करेंगे तब मालूम पड़ेगा. ठीक आहे. सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा या विमान दुर्घटनेत जाऊन पाहणी करणार आहेत. करत आहे. स्थानिक प्रशासनाकडून म्हटलं जाते की हा आतापर्यंत सगळ्यात मोठा अपघात आहे. बरोबर आहे ना. जे काही या भारतामध्ये जे काही विमानाचे अपघात झाले त्या अपघातापैकी हा सुद्धा एक फार मोठा अपघात आहे. म्हणजे जे काही आकडे येत आहेत 250च्या वरती मला वाटतं आकडे सगळे